विषय इतके छान घेतलेत. म्हणजे आपण आता 4 विषयांचं चिंतन, विषयांचं म्हणण्यापेक्षा विचार सूत्रांचं चिंतन करणार आहोत. पहिला तर विषय उत्तमच झाला, उपासना. समर्थांची पण जवळचा विषय आणि खूप छान पद्धतीने तो मांडला गेला, सोप्या भाषेत. कारण उपासना, आपण काही विषय हे इतके त्याचा बाबुलबा केलेला आहे ना की उपासना बापरे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे, त्याला काहीतरी वेगळा वेळ काढायला लागणार आहे. पण समर्थांनी संपूर्ण दासबोधामध्ये उपासना इतकी सहज आमच्यामध्ये मुरवली आहे ना की ती मी रोजच्या जगण्यामध्ये सहजतेने आणू शकते. आणि ती कशी आणायची हे त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलंय. इतकी छोटी छोटी सूत्र आहेत. त्यातच एक छोटं सूत्र आता आपण घेणार आहोत. म्हणजे सूत्र छोट आहे ना, आशय मोठा आहे. क्रिया पालटे तत्काळ. इतका मोठा विषय खरा हा. मला असं वाटतं की अतिशय महत्वाची ओवी. फलश्रुती खूप वेळा वाचली, कारण कसं असतं, 7,751 ओव्याचा हा ग्रंथ आहे. आम्ही तो आधी त्याची जाडी बघून म्हणतो बापरे. हा बापरे पोटात गोळा येतो, म्हणजे किती वेळा म्हटलं तरी येतो. जसं आता इतके वर्ष प्रवचन करतेय, पण इथे बसलं की तुम्हाला सगळ्यांना बघायचं की पोटात गोळा येतच, म्हणजे ते आपोआपच होतं. तसा तो ग्रंथ बघितल्यानंतर आता मी हा वाचायचा, बापरे तो समजणार का. आणि दासबोध म्हणजे तर मूर्ख लक्षण ही ओळख, नाहीतर मध्ये काय त्यात माया ब्रह्म, बापरे बापरे. बघा सगळ्यांच्या अशाच माना होत्या. म्हणजे इतक्या वेळा ग्रंथ हातात तरी असंच होतं की माया ब्रह्म नको ते मधले दशक बाजूला काढा. मग आता इतक्यातच प्रश्न विचारला गेला होता मला की काय आमचं अडणार आहे का, आम्हाला नाही कळलं तर आम्हाला अडणार आहे का. अडत कशालाच काही नाही हो. तुम्हाला नेमकं काय व्हायचंय, साधक व्हायचंय, बद्धच राहायचंय का पुढे जायचंय, मुमुक्षु साधक व्हायचंय का सिद्ध व्हायचंय, हे प्रत्येकाने म्हणजे जसा तुझा भाव आहे तसा तुझा देव भेटणार. सगळं पहिल्या समासात वर्णन केलेलं आहे समर्थांनी. आणि मग हा ग्रंथ म्हणजे काय, म्हणजे आपल्याला ते अनुक्रमणिका बघता नाही कळत नाही. मग समर्थांनी पहिल्या समासात तो प्रश्न सोडून टाकला की बाबा हा ग्रंथ गुरु शिष्यांचा संवाद आहे, याच्यामध्ये काय काय निश्चय करायचे, कुठली कुठली लक्षण आली आहेत, हे सगळं मी लिहित असताना कुठल्या ग्रंथांचा, कुठल्या गीतांचा मी आधार घेतला, हे सगळं समर्थ स्पष्ट करतात. पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय उगाच त्याला दूषण देऊ नको. आणि हे मूर्ख लक्ष जे आहे ते त्यांनी इथे सुपवाच्य केलंय. कारण आपण नुसतं काहीतरी गर्व टाकतो नाही. कारण कसं होतं ना, आता सगळे आपल्या परिवारातले म्हणून म्हणायला काही हरकत नाही, पण कुठेतरी सात्विक अहंकार आमच्यात येतो. मी दासबोधाचं वाचन करते, मी दासबोधाचं पारायण करते, दासबोधावर प्रवचन करते, दासबोधाच्या परीक्षा देते, म्हणजे मला सगळं कळलं. येतो हा सूक्ष्म अहंकार आम्हाला येतो. खूप लोकांचं असे हे आहे, म्हणजे जर तुम्ही दासबोधाची पहिली परीक्षा पहिल्या वर्षी देत असाल आणि जे 10 वर्ष याच्यामध्ये किरकोळ आहे असं सांगतात की म्हणजे मी आता ह्या दासबोधामध्ये इतकी पारंगत झालेली आहे. हा अहंकार आणि ते सगळे येऊ नये म्हणून समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समाजात सावध केले. ते सावधपण आमच्या ग्रंथाच्या शेवटपर्यंत झाले, साधनाचे फळपर्यंत टिकले का, याचं आत्मपरीक्षण आपण क्रिया पालटे तत्काळ मध्ये करणार आहोत. कारण कसं होतं ना, जसं लिहिताना सुरुवातीचं पहिल्या पानाचं अक्षर इतकं सुंदर असतं, दुसऱ्या पानावर छान असतं, तिसऱ्या पानावर छान असतं, चौथ्या 5व्या छान शब्द गायब लिहिलेला असतं. तसं आहे 7,751 ओव्या ह्या पहिल्या समासामध्ये जे सावधपण दिलंय ते माझं टिकलं आहे का. टिकलं असेल तर क्रिया लगेच तत्काळ पालटणार आहे, नसेल तर रिव्हिजन करायला आपण बसलो. रिव्हिजनच करायचे आपल्याला.
क्रिया पालटते म्हणजे काय, समर्थांना नेमकं आपल्या समोर काय म्हणायचंय. म्हणून तर त्यांनी आधी सगळ्या ग्रंथाचा आढावा घेतला आणि फलश्रुती सांगताना पहिली ओळ काय घेतली, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तत्काळ. आता श्रवण केलियाचे फळ, बघा दादांनी सांगितलं श्रवण समजून समजून कर श्रवण. आताही तुम्ही सगळे श्रवणच करताय ना. या श्रवणामधनं निष्पन्न काय होतं, माधवी चांगल्या बोलल्या किंवा माधवी त्यांचं कधी संपते असं झालं तर, कारण 12 वाजता ही फलश्रुती नको आहे ना. आमचं मन कुठे धावतंय हा अभ्यास आहे सगळा, आणि तो जर अभ्यास मला करता आला नाही तर क्रिया पालटे तत्काळ होत नाही. म्हणून समर्थांनी पहिलं सांगितलंय की तू जर हा ग्रंथ नीट वाचला, त्याचं श्रवण मला नुसतं वाचायचं नाही, या ग्रंथाचा जो नीट अभ्यास करेल, शब्दांना खूप महत्व आहे, जो नीट अभ्यास करेल, त्याचं श्रवण मनन करेल, त्याची क्रिया तात्काळ पालन करेल. नुसतं श्रवण मनन पण नाही, ते आचरणात आणेल. सगळ्यात महत्वाचा शब्दच राहिला की जो हे सगळं आचरणात आणेल त्याची क्रिया पालटणार आहे. आणि समर्थांनी एकीकडे हा विश्वास व्यक्त केला का की तू आता मी सांगतोय त्या पद्धतीने श्रवण करणार आहे आणि तुला हा लाभ होणार आहे असं त्यांना वाटतंय का. आणि मग त्यांची आशा आम्ही खोटी ठरवतोय का, त्यांना आम्ही खोटं पाडतोय का. सगळ्या ते आपापला विचार करायचे, कोणीच कुणाला उत्तर द्यायचं नाही, कारण आम्हाला उत्तर त्यांना द्यायचंय. आम्ही दाखवताचे पेपर तपासतो, समीक्षकांकडे पाठवतो, समीक्षण येतं, पण त्यातलं खरं जे आहे ना ते उत्तर तिथे आम्हाला द्यायचंय. मी प्रश्न उत्तर म्हणून दाखवताचा अभ्यास केलाय का, मी समाज सोडवताना पुढे त्याच्याला बाबा वेळेत गेला बाबा एखादा असं झालंय का. तो समाज सोडवताना ती जी सूत्र आहेत, आमचा 3 वर्षाचा अभ्यास आहे, या अभ्यासातनं मला निदान जे मोजके समाज आले ते तरी नीट समजलेत का. पण त्यात माया ब्रह्म नाही तुम्हाला नकोय ना, तुमच्या व्यवहारामध्ये तुम्हाला उपयोगी असणारे समाज आहेत, त्याचा मला उपयोग होतोय का, झाला होणार आहेच आहे, मी करून घेतलाय का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. केवळ मी परीक्षा देते किंवा दिल्या हे सांगण्याकरता आम्ही या परीक्षा देत नाही, त्याच्याकरता केळकर सरांनी हा उपक्रम चालूच केलेला नाही. उद्देश खूप वेगळा आहे. म्हणजे आपण जशी ही कार्यशाळा आता घेतोय तसा हा दासबोध ग्रंथ जो आहे ना आयुष्यभराची कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेचे नियम आहेत अखंड अभ्यास आणि अखंड सावधपण. आणि त्याची फी काय आहे, फी पण ठरलेली आहे त्याची, समर्पण, पूर्ण समर्पण. आणि या कुठल्या टप्प्यात पास होतोय का बघा ना. आणि ते जर पास झाला तर सर्टिफिकेट, आता जसं सर्टिफिकेट आपल्याला वाटते प्रशस्ती पत्रक, सगळ्यांचं अभिनंदन आहे बरं का, छान झाले की काहीतरी कष्ट आहेत त्याच्यामध्ये, अभ्यास आहे. पण आपल्याला ह्या कार्यशाळेत, आयुष्यभराच्या कार्यशाळेमध्ये जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यावर विशेष श्रेणी असणारच आहे. आणि कुठलं सर्टिफिकेट असणार आहे, मोक्ष. ह्या 4 टप्प्यात मी जाते का बघा. आपण या वर्कशॉप मध्ये दाखला घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला सुरुवात केली ना तेव्हा तुम्ही या वर्गामध्ये आलेले आहात. पुढचे टप्पे होत आहेत का, अखंड अभ्यास आणि अखंड सावधपण. अखंड असावे सावध सांगतात. छोट्या छोट्या गोष्टी, अरे नाही मी तो समाज काढला पण हे ना राहूनच गेलं. मग कुठेतरी आम्ही काहीतरी वाचतो किंवा आधीचे विद्यार्थी असतात. म्हणजे मला इथे जर समीक्षक असतील तर सॉरी, म्हणजे काही गोष्टी आता अनुभवातल्या स्वतःच्या. म्हणजे मी 3 वर्षाची परीक्षा दिली, समीक्षक झाले. माझ्यासाठी ती एकदम अभिमान आहे की मी समीक्षण करते. कारण ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय म्हणजे मला असं वाटतं की मी तो अभ्यास करते.
समर्थांच्या परीक्षेत आपण पास नाही होत. तर मग पहिली परीक्षा झाली, मला छान अभ्यास विचार करून केलाय. मग दुसऱ्या वर्षामध्ये मी गेले. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी विचारतात, अगं माधवी हा प्रश्न काय ग, हा थांब काय करतो आपण, फाईल काढतो, तिथलं उत्तर बघतो, आपल्या उत्तरापेक्षा समीक्षकांनी काय दिले हे बघतो. समीक्षक झाल्यानंतर समीक्षकांनी काय सांगितले ह्याच्यावर आमचं समीक्षक सगळे नाही आहेत बरं का, मी आधीच सॉरी म्हणते सगळ्यांना, सगळे नाही आहेत पण असेही आहेत. सावध आहे का आणि अखंड मी अभ्यास करते का. आपण आत्मपरीक्षण करतोय, कोणाला काही टोचणी पोचणी, मी फक्त इथे बसले, खरं मी तिथलीच आहे. तुमच्या वतीने आपण काही मुद्दे घेतोय आणि त्याचा बघतोय काढून सुधारून की अरे खरंच आम्ही समर्थांच्या परीक्षेत पास होतोय का. मला माहितीये की आपल्याला लाल वेग असणार आहे, पण त्याचं दुःख मानू नको. समर्थ म्हणताय दुःख नाही मानायचं, क्रिया पालटे तत्काळ याच्यासाठी अभ्यास कर. कारण असं का होतं, समर्थांनी सांगितलेला विचार माझ्या मनापर्यंत उतरत नाही, कागदावर उतरतो. कागदावर उतरतो. मी खूप छान पद्धतीने लेख लिहू शकते, मी खूप छान पद्धतीने समीक्षण करू शकते, पण मी जेव्हा तुमच्याशी बोलते, तुम्हाला काही सांगते, तेव्हा मला मर्यादा पडतात. ते आतमध्ये रुजणं मुरणं हे जे आहे ना, तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय. मग समोरचं काय म्हणतात, आपण मुलांना काय सांगतो, तर तू इतक्या टप्प्यापर्यंत अभ्यास झालाय, एवढं तुला येतंय बरं का, इतका जरा तुला समजलाय, पण त्यातलं मुख्य कर्म जे आहे ना ते तुला कळलं नाही. मग मी तुला ते समजून सांगते आणि आता तू अभ्यास कर आणि मग त्याचं उत्तर शोध. मुलांना छान पद्धतीने लिहिता येतं. आपण जी पालक मुलांची भूमिका आहे ना, तीच पालक मुलं ही भूमिका आहे, तीच भूमिका आहे. ते आम्हाला घडवत आहे, समोर बसून नाही घडवत आहेत, ग्रंथरूपाने तर घडवत आहे. मग हे घडवत असताना आमच्या काही गोष्टी लक्षात येत नाही आणि म्हणूनच बघा फलश्रुती का दिली आधी. आम्हाला असं की हे एवढं मी वाचेल मला मिळणार काय आहे. आम्ही परीक्षा दिल्यावर आम्हाला सर्टिफिकेट मिळणार माहितीये, काहीतरी मिळालं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाची वृत्ती आहे. चूक का बरोबर हा विषयच नाहीये, पण ही सर्वसामान्य माणसाची ही वृत्ती जी समर्थांना माहिती. थोर मानसशास्त्रज्ञ ते त्यांनी बरोबर हे म्हणून ओळखलंय, म्हणून तर त्यांनी लगेच फलश्रुती सांगितली. बघा 27 वयापर्यंत सांगितलं सगळं काय काय होणार आहे, आणि हा ग्रंथ जर तुम्ही वाचला तर तुझ्यामध्ये सकारात्मक बदल होणार. नुसता बदल नाही, सकारात्मक बदल होणार, आणि हा खूप महत्वाचा आहे. पण त्याच्यासाठी अभ्यास या शब्दावर का मुद्दाम भर देते, कारण आपण सगळे अभ्यासक आहोत. आणि आपण जे करत असताना हा जो सकारात्मक बदल होतो ना, ते म्हणजे खरं ज्ञान आहे. आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचंय त्या ज्ञानाचा हा परिणाम आहे. ही क्रिया पालटे तत्काळ, म्हणजे ही क्रिया जर पालटली नाही तर माझ्या क्रियेमध्ये सकारात्मकता नाही, माझ्यामध्ये ते विचार मुरले नाहीत. ही खुणगाठ बांधायची, निर्गाठ नाही. आपल्याला ही गाठ सोडवून पुढे जायचंय. समर्थ मला असं कुठे अडकून ठेवत नाही, पुढे चल पुढे चल. उगाच त्यांनी प्रयत्नवाद नाही सांगितलं ना, प्रयत्नवादाचा पुरस्कार त्यांनी त्यासाठी केलाय. अचूक प्रयत्न करतच राहा, तुला यश 100% मिळणार. हा विश्वास आहे, हा त्यांचा अनुभव आहे. आणि मग ही क्रिया म्हणजे ग्रंथांचं पारायण आम्ही करतोय. पारायण करणं चूक का बरोबर. पारायणाचा फायदा हा आहे की एका बैठकीत 7 दिवसामध्ये मला 7,751 ओव्या निदान बघता आल्या, काय काय विचार आले. मी असं म्हणत नाही की पारायण झालं म्हणजे तुम्हाला सगळा दालभूत करा, नाही समजू शकत. वर्षानुवर्ष त्याच्यावर अभ्यास करतो तरी त्याच्यातली मर्मस्थानं अजून लक्षात येत नाही.
भले त्याच्यासाठी कारण खूप आहेत, आमचा प्रपंच आहे, मुलं बाळ आहेत, आजी झाल्या सुद्धा नातवंड आहे, आमच्याकडे कारण खूप आहेत. म्हणजे जेव्हा आपण मुलांना सांगतो अभ्यास कर, आपली जबाबदारी तेवढीच आहे, तू अभ्यास कर, हे कर, ते कर, चांगलं वाग, खोटं बोलू नको, सूचना. त्यामुळे मग काउन्सिलिंगच्या वेळेला मुलांना पालकांना जेव्हा सांगतो की अरे मुलांशी संवाद साधा, संवाद साधायचा म्हणजे काय, हा प्रश्न पालकांनी विचारलाय मला की संवाद साधायचा म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं. कारण हे माहिती नाही ना. मी आई आहे किंवा वडील आहे तर मी मुलांना सारखं सांगतो हे तू अभ्यास कर, आता खेळत जाऊ नकोस, टीव्ही बघू नकोस, तो आता मोबाईल बंद कर, हे सारखं मी असंच सांगायचं असतं, हे करू नकोस. दासबोध मला काय कर हे पण सांगतो ना. मग हा ग्रंथ हातात आल्यानंतर माझ्यामध्ये ही सुधारणा व्हायला पाहिजे ना, म्हणजे माझं हे आचरण बदलायला पाहिजे ना, म्हणजे माझी क्रिया बदलायला पाहिजे ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, क्रिया पालट आहे तत्काळ, इतक्या छोट्या गोष्टी आहेत आमच्या प्रपंचापासून सुरू केल्या तर आहेत. म्हणजे मी तर स्तवनाचा समासच विचार, आपल्याला हा जो पहिला समर्थांचा स्तवनाचा समास, त्याच्यामध्ये स्तवन म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता भाव अतिशय महत्वाचा आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत, कारण कृतज्ञ होऊ नये ही आम्हाला शिकवण आहे. आणि आज आम्हाला चित्र बघायला मिळतं की माणसं बहुतेक कृतज्ञच आहेत. इतरांचं कशाला, आपण घरातलं उदाहरण घ्या की मुलंच आजकाल कृतज्ञ झाली. सगळ्यांची आहेत असं म्हणत नाही, एकूण समाजाचं चित्र काय आहे ते सांगते. कारण इथे आपण ज्या समर्थांच्या छत्रछायाखाली आहोत तिथे असे गोष्टी घडूच शकत नाही. पण आपल्या व्यतिरिक्त जो समाज आहे त्यामध्ये आज काय परिस्थिती आहे, इथे परिस्थिती हीच आहे ना. मुलं कृतज्ञ होतात, आई वडील जड होतात, शोकांतिक आहे पण आहे अशी गरज, म्हणून तर वृद्धाश्रम आले ना. पण असं कधी कधी वाटतं की पाळणामध्ये वृद्धाश्रमाचं मूळ आहे. मी आज जेव्हा कामात असते तेव्हा मला असं वाटतं अरे मुलाकडे लक्ष द्यायला घरात कोणीच नाही, कारण एकत्र कुटुंब पद्धती किती एकाधिक साखळ्यात बघा. एकत्र कुटुंब पद्धती गेली, आमचे मुलांचे प्रॉब्लेम चालू झाले, आई वडील दोघं नोकरी करणार, मुलांना कोण सांभाळणार, मग त्यांना पाळणा करायचा. मुलांना शिकवण मिळाली की आपल्याला वेळ नसेल तेव्हा असं कुठेतरी नेऊन ठेवायचं. आहे ना, पाळणा घर मूळ झालं ना वृद्धाश्रमाचं. सायकल कुठेतरी थांबली पाहिजे, कोण तोडणार, कोण सांगणार. त्यामुळे कृतज्ञता हा भाव जो स्तवनामध्ये आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. केवळ 10 समासात वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचं स्तवन केलंय, किती छान आहे स्तवनाचं. हे एखाद्याचं कौतुक करणं, भरभरून कौतुक करणं. म्हणजे जेव्हा निंदा हा विषय येतो तेव्हा वगैरेकर महाराज सांगतात की तू नेम कर 4 महिन्यामध्ये चातुर्मासात की कोणाची निंदा करणार नाही. त्याच्या पुढे तो निंदा करणारे मग काय कर, स्तुती कर. बघा जमतंय का. आणि कुणाची माहितीये का, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिची स्तुती करायची. बघा जमतंय का, प्रयत्न तर करा ना. एखादं वाक्य शब्द सुचेल सुरुवातीला, मग वाक्य होईल, कदाचित निबंध पण होईल. पण आपण आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्याचे चांगले गुण कधीच बघत नाही. आणि माझं म्हणणं आहे की नाण्याला जसा छापा आणि काटा आहे ना तसंच माणसामध्ये पण आहे, चांगल्या गोष्टी पण आहेत आणि वाईट गोष्टी पण आहेत. काय टिपायचं हे मला कळलं पाहिजे. मग आजपासून क्रिया पालटे तत्काळ मी पुढच्याचे फक्त गुणच लक्षात ठेवेन, मला दोषांची देणं घेणं नाही. मी थोडीच परिपूर्ण आहे, 100% मी बरोबर आहे का, माझ्याकडे पण चुका आहेत, माझ्याकडे पण दुर्गुण आहे. पण जे मला ओळखत नाही ते फक्त माझे प्लस पॉइंट घेतात. तसं
जी अगदी जवळची, अगदी घरातली कुठली नाती मी सांगत नाही, तुम्हाला कळली कोण नाती त्या त्या व्यक्तीचं कौतुक करा. महिला वर्ग इतका मनापासून हसलेला आहे. बरोबर, त्याच व्यक्तींचं कौतुक करायला शिका आणि त्यांच्या तोंडावर कौतुक करावं. आपण निंदा कशी भरभरून करतो, करा कौतुक. मला ते जमलं पाहिजे, माझं हे आचरण मला बदलता आलं पाहिजे. कारण समर्थ मला ह्या सकारात्मकतेकडे घेऊन जातात. या कृतज्ञता भावाबरोबर समर्थांनी नम्रता पण शिकवली. अहंकार नाहीये कुठे. मी एवढा ग्रंथ लिहिला, माझ्यामुळे घडलं, म्हणजे मी आता हे माझी ओळख करून दिली. आम्हाला अजून याचा ऐकू लागतो की सांगा हो मी कोण आहे. अजूनही कोणीतरी आमची ओळख करून दे. का नाही आमच्याकडनं असं होत की ताई तुमचा परिचय पाठवा. हा थांबा मी लिहिलेलं पाठवून देते. दिला पाठवून. नाही दादा माझ्या काही परिचय करून देऊ नका, मी समर्थांचे अभ्यासक आहे. एवढं अजून येत नाही म्हणून म्हटलं ना, अजून तिथंच आहे. नाही होत ते बदल. दर वेळेला व्याख्यान म्हणजे ती घिसीपिटी ती आपली ओळख पाठवून द्यायची आणि त्यातच मी धन्य. आता आता ना ते दडपण यायला लागले. इथं बोलणं परवडलं पण ती ओळख नको असं व्हायला लागलं की नको एवढं. कारण त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी काही गोष्टी आपल्याकडनं घडून जातात. काही विषय येतात, बोलले जातात, चर्चासत्र होतं. ते त्या वेळेचा आवेग असतो. समुद्राच्या लाटा असतात ना तसं झालं. लाट आली गेली पण आम्ही ती धरून ठेवली आहे. परिचय धरून ठेवलं लाटाच्या लाटा. आणि ते जर आलं नाही ना, आता आम्ही पण संस्थेचं काम करतो. एखादं नाव असं डॉक्टरेट वगैरे असेल आणि नाव समजा सौ अमुक सौ माधवी महाजन, संतोष दादा डॉक्टर राहिलं. हे आम्हाला पत्रिकेत बदलायला लागलेलं आहे. ते सुटत नाही. मग इथे बसायचा अधिकार नाही असं हे सांग. त्यांनी सांगितलंय जोपर्यंत तुला डॉ लावायचा आहे मागे तोपर्यंत माझ्या या कार्यशाळेमध्ये तू पहिल्या बालवाडीमध्येच बसली आहेस अजून. हे मला समर्थ सांगतात. पण मी हटती. माझ्या काही सवयी बदलत नाही. पुढच्या वेळेला जर बोलवलं तर मी सांगायचा प्रयत्न करेन, कृतीत आणायचा प्रयत्न करेन. ही क्रिया पालटता आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतल्या माझ्या किती म्हणजे स्वतःबद्दल बोलायला गेलं तर इतक्या क्रिया पालटण्यासारख्या आहेत ना. पण इथे नम्रता, कृतज्ञता भाव, इथे भाव आहे, आव नाहीये. आम्ही ऐकतो तो आव. की मी नम्र आहे. मी जरी डॉक्टर झाले ना, मी जरी एवढी शिकले, एवढी प्रवचन, पण मी नम्र आहे, मी एकदम सत्वगुणी आहे. कळतं अहो. जे बोललेले असतात ना त्यांना कळतं की तुम्ही खोटे वागताय, खोटं बोलताय, खोटं बोलतात, सगळं कळत असतं. पण तरी आम्ही पण त्यांना हो हो हो. समर्थांना हे मान्य नाही. आ म्हणू नकोस. मनापासून तो भाव असणं गरजेचं आहे. तो भाव असेल तर दादांनी जी आपल्याला नवविधा भक्ती सांगितली ना उलगडून, ती आम्हाला समजणार आहे. 9 टप्पे. पण आम्हाला प्रश्न उत्तर येतं, पण भक्तीमध्ये ते उतरतंय का बघा. तिथे पण मला बदलायचंय. मला उत्तर उत्तम येतात नाही ना, कारण माझ्यासमोर बरेचसे ग्रंथ असतात. दासबोध सोडून मी इतर पुस्तकं गोळा करते. हे आहे का नाही, कोणी काही उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण हे आहे की नाही. दासबोध सोडले जेव्हा मी उत्तर लिहिते तेव्हा ह्या पुस्तकात काय, त्या पुस्तकात काय, प्राथमिक सुरुवात माझी तशी आहे का नाही. दासबोधच घ्या ना समोर. समर्थ सांगतील आपल्याला, ते दिसत नाही तरी तू जेव्हा वाचशील, वारंवार वाचशील, चिंतन मनन करशील, तुला मी ते समजावून सांगेन. हा विश्वास समर्थ त्या ग्रंथात मला देतात. पण ती ओढ लिहिलेली नाही ना, ती ओढ दासबोधात कुठेच लिहिलेली नाही. त्यामुळे मला ते कळत नाही.
समर्थांचं बोट धरून मी पारायण करते, समर्थांचं बोट धरून मी ह्या सगळ्या परीक्षा देते, तेव्हा मी त्यांचं बोट धरणं हे नुसतं वाक्य आहे का? मग ते आचरणात येत आहे का? मग इथे पाळतायचे या पालटे तत्काळ, म्हणजे ज्या क्षणाला तुला ही जाणीव होईल ना, जन्मभर तर आहेच, म्हणजे ह्या अभ्यासाला सुरुवात आहे की मला आज ही जाणीव झाली, माझ्यात लगेच बदल होणं तत्काळ हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि मग हा बदल केल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा आहे. नुसतं नाही चातुर्मासामध्ये आम्ही ग्रंथ वाचल्यानंतर हो मी दासबोध वाचायला लागल्यापासून माझा क्रोध एकदम कमी झाला, सांगायला लागते म्हणजे नाही झालं. लक्षात घ्या, मी खूप छान स्वयंपाक करते, सांगायला लागलं म्हणजे आलंच डोळ्यासमोर आहोंचा चेहरा काय असेल तो बघा. तुम्हाला एखादी गोष्ट सांगायला लागते याचा अर्थ तिथे शून्य आहे. आणि जेव्हा माझ्या तोंडून मला सांगायला लागतं मी ना ही गोष्ट छान करते, मला ना दासबोध वा कायम आपले शिक्षक समर्थ आहे ते लक्षात ठेवा. त्यांच्या परीक्षेत मी पास होतीये का त्याच्यासाठी माझा प्रयत्न असायला पाहिजे. म्हणजे या संवादापासून समर्थ आम्हाला एक एक गोष्ट शिकवायला लागल्या. आपण आता गणेशोत्सव झाला, गणपतीला वंदन केलं, स्तवन करतो, काय जे आपल्याला जे शक्य ते आपण करतो, चांगलंय. मी ह्या कशाचाच निषेध नाही, चांगलंय. पण बघा, म्हणजे दादांनी मगाशी पूजेचा भाव सांगितला. पूजा करताना तो भगवंत मला भेटावा हा भाव आहे का? पूजा करताना म्हणजे हळूहळू आपण ते पेढे ठेव आणि हे जे दादांनी सांगितलं ना आता, मला पाहिजे ते मिळालं की मी, म्हणजे व्यापार झाला ना तो, मला काहीतरी दे ही मागणी आणि ते मिळाल्यानंतर त्याला पेढे ठेवा. म्हणजे आपण भगवंताला लालूच दाखवतोय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताला जे आवडेल, माझ्या सद्गुरूंना जे आवडेल तसं मी वागणं हा खरा नैवेद्य. समर्पण जे म्हटलं ना की, मग तसं जर नसेल, गणेशोत्सव गेला 10 दिवसानंतर आम्हाला गणपती आठवत नाही परत. त्या 10 दिवसात एवढी आवर्तन होतात अथर्व शीर्षाची. नवरात्र आलं की स्त्री सुक्त इतक्या धावतात सगळ्याकडे, आणि आजकाल तर 9 रंग वावा खूप छान आहे. सगळ्या साड्या त्यामुळे बाहेर येतात, चांगलंच आहे, वाईट काहीच नाहीये. पण मला नेमकं काय घ्यायचंय, म्हणजे असे रंग उलट छान, त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहता. स्त्री सुक्ताचं आवर्तन चालू आहे. पण ह्या सगळ्या फलश्रुतीमध्ये तू मोह टाक, लोभ टाक, ह्या सगळ्या जे सांगतात ना की हे तुझं जाईल, हे तुझं जाईल म्हणतात, जातय का? त्या स्तोत्राची चूक नाहीये, ती मंत्रांची चूक नाहीये, कुठेतरी मागे चुकतंय. म्हणजे तांदूळ चांगला आहे, मध्येच कुठेतरी गाग येते, त्याच रंगाचे ना, समजत नाही निवडताना. आजकाल तर चष्मा लागतो, समजत नाही गाड, काळा काळात निदान कळतो, पण ही गाड समजत नाही. दासबोधामध्ये याचं उदाहरण आलेलं आहे. दासबोधामध्ये तर इतके सुंदर सुंदर दृष्टांत दिलेले आहेत ना, म्हणजे माझी क्रिया पालटण्यासाठी ते दृष्टांत केवळ नुसते बघावे, सोपे. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करायचं आपल्याला, हा सगळा प्रवास कशासाठी करायचा, कुठला टप्पा गाठायचा? आत्मज्ञानाचा. बघा, तो शब्द आला की सगळे एकदम कोमेजले, नाही नाही चालतोय, आपण घाबरू नका. आपण जेव्हा सगळे घाबरले, झोपच उडाली, हरकत नाहीये. पण टप्पा तोच हे लक्षात घ्या. आपण कितीही कंटाळा केला, कितीही नको म्हटलं तरी नरदेहस्तवनामध्ये समर्थांनी काय सांगितलं, का केलं एवढं देहाचं हस्तवन, की हे माध्यम तुला मिळालेलं आहे आणि या माध्यमातनं तुला तो टप्पा गाठायचा आहे, भगवंताशी एकरूप व्हायचंय. जरी हे जड असलं तरी हे सत्य आहे. त्याच्याशी एकरूप झाला
तर आणि तरच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं तुझी सुटका होणार. आणि आम्ही काय करतो, वटपौर्णिमा 7 जन्म हाच माणूस मिळू देत. जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आम्हाला जर सुटायचं असेल तर आपण खूप विसरत वागतो, कारण हेतू स्पष्ट नाही. मला नेमकं काय करायचंय, म्हणजे काय शब्द खूप जपून वापरायला लागतात. वटपौर्णिमेचा निषेध मी करत नाही, नाहीतर जेवणाच्या ऐवजी सगळ्या माझ्यावर जाऊन येते. वटपौर्णिमेचा निषेध नाही, मला सांगायचंय हा अभ्यास करत असताना माझा हेतू स्पष्ट पाहिजे. मला नेमकं काय हवंय, मला नेमकेपणाने काय करायचंय हे मला कळलं पाहिजे. आपण आजच्या तरुण पिढीला नावं ठेवतो, पण त्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत. मग त्या देवाविषयीचे असू देत, जगण्याविषयीचे असू देत, प्रपंचाविषयीचे असू देत, सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे क्लॅरिटी त्यांच्या भाषेमध्ये आहे त्यांना. आपल्यासारखं नाहीये, म्हणजे आपण मागे ते पुढे असंही नाही. प्रत्येक शब्द मला जपून सांगायलाच लागतो परत परत. पण हे वास्तव आहे. म्हणजे आज त्यांना देवाचं करायला आवडत नाही का, पण मला का करायचंय हे आणि मी का करायचंय, त्यांचे प्रश्न आहेत या सगळ्यासाठी. आम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजे. देता बघा, नामस्मरणाचं मगाशी आपण ऐकलं, नामस्मरणाचा जप आम्ही करतो म्हणजे आपण पुढची पिढी आणि आपण असं घेऊया. कारण ही तुलना मी आधीच्या पिढीमध्ये करत होते आणि तेव्हा मी बऱ्याच जणांना बघितलं, माझ्या संपर्कात आज्याच असायच्या जास्त. कुठेही घरी कोणाच्या प्रवचनानिमित्त राहणं झालं की आज्या स्मरणे घेऊन नामस्मरण करायच्या. चालायचं, सतत चालू असायचं. काही घरांमध्ये असं बघितलं, स्मरण हातात आहे आणि समोर टीव्ही लावलाय. विसंग नेमकं मी का करते. मग नातवंडाने विचारलं की असलं देवाचं असेल तर मला नाही करायचं. टीव्ही समोर म्हणजे जो जप आहे, त्याचं पावित्र्य आहे, त्या मंत्राचं सामर्थ्य आहे, इतकं असताना म्हणजे बघा, सत्व रज तमोगुण ही तमोगुणी उपासना झाली. त्याचे परिणामही कसे, त्याच्यातून आजी खूप चिडचिड करायच्या. कसे त्याचे इफेक्ट होतात मी सांगत्या, ते महत्वाचं. आजी खूप चिडचिड करायच्या, अशांत असायच्या, अस्वस्थ असायच्या, रात्री झोप काढायची नाही. मग मला ते प्रश्न विचारतात, तू काउन्सिलिंग करते ना, मग मला सांग की मी एवढं देवा धर्माचं करते पण मला शांतताच नाही, काय करायचं. हा देव, चुका आपले असतात आणि आपण वेठीला कोणाला धरतो, देवाला. कारण माझा उद्देश स्पष्ट नाही. समर्थ म्हणतात ठीक आहे, सामान्य माणूस माणसाची प्रापंचिकाची एक मनोधारणा असते, पण अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासित आहे. छोट्या छोट्या सूत्रातनं समर्थ आम्हाला कशी क्रिया पालन, प्रयत्न कर, अवगुण सोडायचा प्रयत्न कर. म्हणजे जसं मगाशी तांदळाचं उदाहरण दिलं, आपण भात लावताना आम्हाला नकोय ते खडे, खाताना अडचण नकोय ना, खडा आला की संपला, आम्ही पुढचा घास खाऊच शकत नाही. माझं आयुष्य कसं पाहिजे, हे जे अवगुण आहेत ना ते खड्यासारखे, कुठे गार आहे, कुठे काळे खडे, सगळे मला नीट निवडून काढता आले पाहिजे. उत्तम गुण अभ्यासिता, अभ्यासिता आहे, अभ्यास करायला लागतो. म्हणजे आळस हा माणसाला प्रिय आहे. तुम्ही कितीही काम करा, ऍक्टिव्ह राहा, पण माणसाला जर कुठे विश्रांतीचा क्षण मिळाला, आता मी बसते बाबा एक 10 मिनिटं, दिवसभर खूप झालं, कुठेतरी होतं असं. म्हणजे मग समर्थ म्हणतात की हा इतका सुद्धा नको तुझ्या काळात, सतत तू कार्यरत राहा, सतत काही ना काहीतरी चालू ठेव. रिकामा जाऊन नेली एक क्षण, वेळेचे व्यवस्थापन येतात. तुझ्या आयुष्यात येणारा सगळ्यांना 24 तास दिले, त्या 24 तासाचा उपयोग
कसा करायचा हे माझ्या हातात आहे ना. त्या 24 तासामध्ये मी फोनवर बोलायचं सवय असते आम्हाला की चला आता आहो ऑफिसला गेले, आता एक पहिला मैत्रिणीला फोन. चांगलं आहे, संवाद असावा, संपर्क असावा, त्याशिवाय ते संघटन होतच नाही. पण आता हा फोन आहे तो वाईट आहे ना, त्याला काय करायचं, 2 मिनिटं बोला, खाली कुशाल आहे जरा. अगं 1 तास गेला. शाळेत असताना आम्हाला एक गाणं होतं, सकाळचे वाजले 7, सकाळचे वाजले 10 किंवा 9 जे काय असेल, तर अगोदर जे सुरुवात होते ते मी आजच्या कार्यशाळेत ऐकलेलं जे आहे की रोज एक तरी समास वाचा, विस्मरण. अगं मला खरं आज ना दासबोधाचा एक समास वाचायचा आहे, हे मी 4 जणींना फोनवर अगं करत सांगते, पण समास काही वाचत 10 मिनिटं. जो सगळ्यात मोठा समास आहे ना त्याला 15 मिनिटं त्याच्यावर लागत नाही. पण माझा अगं जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत रोजच्या रोज समास वाचन घडणार नाही. दुसरं, आता मला हे कळलंय, रोज एक तरी समास वाचायचा 15 मिनिटं लागतात. मी घरात सांगणार अहो किंवा अरे मुलांना सांगणार दासबोधाचा एक तरी समास वाचा, मग 15 मिनिटं लागतात. अगं आई तू वाच ना, मी तर वाचेनच, मी परीक्षाच देते. सगळ्यांना आम्ही सांगत सुद्धा 15, कारण आता कळलं आम्हाला 15 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. आम्ही ह्याची चर्चा करत फिरणार. स्पष्ट नाहीत आमच्या कल्पना, आणि मग त्यामुळे काय होतं, आता हे अवगुण हा विषय चालला म्हणून सांगते की आमच्याकडे मग ते अवगुण म्हणजे मग दुसऱ्याबद्दल दोष. समर्थांनी काय सांगितलंय, आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करा म्हणजे स्वतःतले दोष, तांदूळ निवडा ना, स्वतःतले दोष काढा. 5 चुकतं आमचं, फक्त आम्ही तांदूळच निवडतो, चांगलं आहे ते, फक्त दुसऱ्याचे दोष दुसऱ्याचे बघतो आणि ते कसे त्याला दूर करता येते याच्यावर आगोवर चर्चा करतो. हा म्हणजे आत्मपरीक्षण करून निंदा करायची नाहीये, दुसऱ्याचे दोष काढायचे नाही, हे मला कळलं. मग आता क्रियाकालाचे तत्काळ म्हणजे काय, निंदा, अवगुण मला काढायचा आहे, बरोबर. दोष माझ्यातले बघायचे, मी 100% बरोबर नाही हे मान्य तर करा आधी. हे मान्य करणं पण अवघड आहे. माझं बरोबरच असतं, मी 100% बरोबरच आहे आणि पुढची किंवा पुढचा 100% चूक आहे, असं कसं होईल. कारण कुणीतरी कुणाच्या तरी पारड्यात मी पण आहे ना, की माझं मी हे चुकीचं वागते, माझ्यावर पण असणार आहे. मग मला इतरांचे दोष बघायचे नाही, हा अवगुण काढून टाकायचा आहे. आज मला समजलं, क्रिया पालटे तत्काळ आजपासून अभ्यास करायचा. नाहीतर उद्या उद्या नाही, घरी आज लवकर संपते ना 3:30ला, घरी गेल्या अगं आज 4:30 येते ऐकलं. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा एखादा विचार ऐकून जाता ना त्यातलं सूत्र पकडून मला कधीच सांगता येत नाही. म्हणजे जर घरी गेल्यावर विचारलं मला की आज दादांनी काय सांगितलं किंवा पुढे सीमाताई बोलणार आहेत, सगळ्या त्यांनी काय सांगितलं, खूप छान बोलले, काय सांगितलं त्यांना हा विषय दिला बा. अरे पण गावात एक तरी सूत्र नाही सांगता येत, म्हणजे माझं श्रवण चुकतंय, माझी क्रिया पालट तत्काळ का होत नाहीये, अचूक श्रवण होत नाहीये, त्याचं चिंतन मनन होत नाहीये. अवगुण सोडिता उत्तम गुण अभ्यासाला करा, याचं चिंतन, त्याचं मनन करा आणि आचरणात आणा. हे जेव्हा घडेल ना तेव्हा क्रिया पालट तत्काळ होणार. आत्मपरीक्षण हे अतिशय महत्वाचे, तेव्हाच इतरांचं दोष बघणं हे आपलं जाणार आहे. पण घडत नाही. पण त्याच्यावर मला असं सांगणं असं वाटतं की एखादा म्हणजे आपण एक उपास करतो, अक्षय चतुर्थी म्हणजे उपासाच्या दिवशी काय करतो, खरकट काही खायचं, बरोबर. दिवसभर आपण हे पथ्य पाळतो,
जमतं नाही आपल्याला. भले आम्ही एकादशी दुप्पट काशीवाले असू, पण दुप्पट खातो तर उपासातच खातो, इथपर्यंत आम्हाला जमलं. म्हणजे उपास केल्यानंतर इतर काही खायचं नाही हे आम्हाला माहिती. अभ्यास करताना अवगुण टाकायचे आहे, मग मला हा उपास करायचा. मला हे दोष नकोत ना, मग मी कुणाची निंदा करायचा उपास. जेव्हा असं होईल की मी कुणाची तरी निंदा चालू केली, कुणाच्या तरी दोषाचं वर्णन चालू केलं, थांबा, मौन पाळा, बोलू नका काही. असं कुठे काही कंपल्शन नाहीये बरं का की सगळ्यावर आपण बोललंच पाहिजे. शांत राहा, नका बोलू, प्रत्येक गोष्टीवर तुमची मतं नका नोंदवू, काहीच प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या, हे अतिशय महत्वाचं आहे. आपण प्रतिक्रिया देत राहतो, कधी कधी इतक्या रटरटीत देतो, म्हणजे त्यातून पुढच्या काय परिणाम होतो. नका देऊ प्रतिक्रिया, शांत राहा, मौन. पण मौन मनाचं हवं ना, कारण हे मौन असताना मनातल्या मनात 2 तासाचं मौन आहे, नंतर देते उत्तर, काय करायचं ते मौन. मौन मनाचं हवं. त्या काळात मी माझ्याशी पण बोलणार नाही. करून बघा, 2 मिनिटाचं करा, 5 मिनिटं पण नाही म्हणत, 2 मिनिटाचं असं मौन करून बघा. ध्यानामध्ये जे आमचं लक्ष लागत नाही ना, कारण स्वतःशी संवाद साधायची इतकी, आणि बरं सकारात्मक संवाद नसतो, तो नकारात्मक असतो. हे मला थांबवता आलं पाहिजे, तर माझं मन शांत होणार आहे, तर माझं ते ध्यान लागणार आहे. ध्यान लागत नाही तक्रार सांगून उपयोग काहीच नाही. कारण असं जेव्हा ध्यान साधनेवरची शिबिरं आपण घेतो, तेव्हा पहिला प्रश्न आमचं ध्यानच लागत नाही, काहीच लागणार आहे. मन जर असं बाहेर फिरत असेल, मगाशी कबीराचा दोहा ऐकला, 4 दिशांना सगळीकडे मन फिरत असेल, डोळे बंद करून सुद्धा नाहीच लागणार आहे ध्यान. म्हणजे चूक ध्यान धारणेची नाहीये, ध्यान या क्रियेची पण नाहीये, चूक माझी आहे. आत्मपरीक्षण करून मला ही चूक शोधायची. एक आजी होत्या, त्या म्हणायच्या, नाही बाबा डोळे मिटले ना की मला भीतीच वाटते, डोळे मिटल्यात नाही मला चक्करच येते. आणि डोळे मिटल्यावर का होऊ शकतं, म्हणजे प्रत्येकाची एक मानसिकता असते, काहीतरी कारण असेल. पण जेव्हा भीती वाटते ना, बघा आपण कसं विसर्जित जगतो, आता कायचं पण सांगतो, जेव्हा आम्हाला भीती वाटते तेव्हा ज्या भगवंताची सकाळी पूजा केली, ज्या भगवंताचा सकाळी जप केला, का आमचं कालावधी ठरलेलं तेवढ्याच वेळात आम्ही जप आणि पूजा करतो, त्याच्यावर आम्ही अविश्वास दाखवतो. तुम्हाला भीती वाटते म्हणजे त्याच्यात तो सगळं पाहून घेईल, हा विश्वास पाहून घेईल म्हणजे काय, विश्वास टाका येईल ना पाहिजे. सगळं शब्दात नाही मांडता येत, अनुभव घ्यायला लागतो, पण आम्हाला तिथपर्यंत जायचंच नाही. तुम्ही सांगा, हा शेवटी ना काही क्षेत्रातले अनुभव हे ज्याचे त्यांनी घ्यायचे असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची वृत्ती वेगळी, त्यामुळे प्रत्येकाला येणारा अनुभव वेगळा. भगवंत सगळ्यांसाठी आहे, तो अजिबात असं म्हणत नाही की तू माझ्याकडे बघत नाहीस तर बाय बाय टाटा, असं तो नाही करत. त्याचं लक्ष सगळ्यांकडे आहे, पण तू थोडासा तरी पुढे जा, थोडासा तरी त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न कर. ते जेव्हा तुला जमेल ना, तेव्हा भगवंत 10 पावलं पुढे येईल. फक्त त्याच्याकडे जायचं म्हणजे काय, त्याला आवडेल असं वागायचं. म्हणजे मला अध्यात्मशास्त्र काय सांगतं, आपली वाणी कशी असावी, गोड बोला, दुसऱ्याचं मन दुखावू नका, याचा मला अभ्यास करायचा. कारण गोड बोलणं बघासारखंच, आव नको, भाव पाहिजे. मनापासनं गोड बोलायला शिका, आणि ज्या व्यक्ती आवडत नाही त्यांच्याशी गोड बोलायला शिका. केवढी नकारात्मकता घरातली कमी होईल विचार करा. अनुभव घ्या, ही स्पंदनं माझ्या सुखी जीवनासाठी उपयोगी आहे. यातून जे निर्माण होतात स्पंदनं, ती माझ्या घरामध्ये टिकतात. मग ती नकारात्मक स्पंदनं नको, सकारात्मक हवी, वागणं बदला. गोड बोलायला शिका, राखावी भोवतांची अंतरे. समजच सांगतात की वाणी जेव्हा माझी बदलेल,
इतरांचा अपमान करण्यापेक्षा दुसऱ्याला मान देण्याची माझी वृत्ती जेव्हा बदलेल तेव्हा आता श्रवण केली आहे पण ही क्रिया मला पालत झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या जीवनातल्या रोजच्या आहेत. स्वभाव गोडच पाहिजे, मग तो त्यामध्ये सहजता येते. जेव्हा ते अंगी मूर्त ना तेव्हा त्यामध्ये सहजता येते. ही सहजता मला आली ना आप येणारच नाही, भावच येणार. आणि मग भगवंताला आवडेल असं जेव्हा मी वागायला लागते म्हणजे गोड स्वभावाचं एक उदाहरण देतं की इतक्या माणसांचा आपला संपर्क असतो, परिचय असतो, घरातली अगदी आपली माणसं असतात. काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात इतकं सुगरण जेवण केलेलं असतं पण ते आठ्या काढूनच जेवतात. हास्य त्यांच्या चेहऱ्यावर कधीच नाही. म्हणजे घरामध्ये हस्तखेळतं वातावरण असावं याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने ही अंधश्रद्धा असते. हसत खेळत वाटावं, जेवण कसं असावं, हसत खेळत जेवण असावं. म्हणजे जेवताना तुमची वृत्ती कशी आहे ह्याला अतिशय महत्व आहे. जसं स्वयंपाक करताना तुमची वृत्ती कशी आहे ना ही महत्वाची, तसं जेवताना तुम्ही काय वृत्ती तुमची आहे. खूप चिडचिड करत तुम्ही जेवताना तेव्हा ते आम्ल विष तयार होतं बरं का. चरक संहितेत सांगितलेलं म्हणजे ते विष तयार होतं. बरेचदा बघा की एखादा पदार्थ सगळेजण खातात, एखादा जण पाहतो त्यावेळेला त्या माणसाची वृत्ती काय आहे बघा. हे वाक्य त्यांनाही पटलं. त्यावेळेची जी वृत्ती आहे ना ती महत्वाची. जेवताना आनंदाने जेव्हा ते जेवण तुमचं आरोग्य उत्तमच ठेवा. म्हणजे जंक फूड खा आणि आरोग्य उत्तम ठेवा असं नाही. हो, नाहीतर मग काय ना प्रश्नांची भीती वाटते जास्त, किंवा आम्ही जंक फूड खाल्लं तर चालेल का, नाही, ते आरोग्याला हानिकारकच आहे. पण जे खाल तेव्हा तुमची वृत्ती प्रसन्न. बघा तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल ना, आनंद हवाय, सुख हवंय, समाधान हवंय, शांती हवी, तुम्ही ते द्या ना. तुम्हाला प्रेम हवंय ना तर तुम्ही आधी द्यायला शिका, तर भरभरून ते तुमच्याकडे येणार आहे. निसर्ग आम्हाला ते शिकवतो ना, तुम्ही निसर्गाला द्या. आता आम्ही इतका धूर आणि प्रदूषण दिले, निसर्ग मला काय देतोय. तुम्ही निसर्गाला चांगलं द्या, तो तुम्हाला चांगलं देईल. हेच माणसामध्ये तुम्ही प्रेम द्या, तुम्हाला प्रेम निश्चित मिळणार आहे. देवाचं करताना म्हणजे आपल्याला पारमार्थिक बदल जो करायचा, म्हणजे आपण जे म्हणतो की जप करते, पूजापाठ करते, तीर्थयात्रेला जाते, पण मला मिळत काहीच नाहीये. जप करताना भले तुम्ही 108 वेळा करा, किती वेळा करा, तो जप करताना मला अखंड त्याचं स्मरण असतं का. ज्याचा जप करता त्याचं अखंड स्मरण म्हणजे दिवसभर. प्रभाते मनी राम चिंतित जावा, मला श्लोक पाठ, स्मरण देवाचे करावे, नामस्मरण पाठ, तिथे स्मरण, तिथे चिंतन. काय पहाटे उठून चिंतन करायचं, त्याच्या गुणांचं. गोड बोलावं, प्रभू रामचंद्र गोड बोलायचे, त्याच्या या गुणांचं चिंतन करायचं आणि त्याचं स्मरण घेऊन तसं वर्तन करायचं दिवसभर. आम्ही प्रभाते मनी राम चिंतित जावा ध्यान लावायचा प्रयत्न करतो, डुलक्या काढतो. पण अखंड जेव्हा मला त्याचं स्मरण राहील, त्या वेळेला ते चिंतन योग्य पद्धतीने चाललंय, तेव्हा मला हा अर्थ उलगडणार आहे. चिंतन आणि स्मरण जेव्हा मला कळणार आहे, त्या वेळेला मला ह्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत. आणि मग त्याच वेळेला पूजा करताना माझ्या देवघरामधली धातूची मूर्ती, त्यामध्ये मला चैतन्य जाणवणार आहे. म्हणजे मी माझ्या प्रवचनामध्ये बाळकृष्णाचं नेहमी उदाहरण देते की माझी घरातली स्वच्छता, माझी मैत्रीण येईल, शेजारची येईल, तेव्हा ती काय म्हणेल म्हणून मला घर स्वच्छ ठेवायचंय. पण माझ्या या देवघरातला बाळकृष्ण जर रांगत खाली उतरला तर त्याला घरातला कचरा टोचता कामा नये,
बेडवर पसारा पडला, त्याला असं वाटलं देवघरातून थोड्या वेळ इथे बेडवर बसावं, तर त्याच्यावर कपड्यांचा पसारा, बॅगा पडल्या, सगळं पडले, बसायचं कुठे? वास्तुशास्त्रात सांगितलं जातं की घर स्वच्छ ठेवा, नाही तर लक्ष्मी, आपल्याला मोह लक्ष्मीचा ना, तर लक्ष्मी आली तर ती विचार करेल की बसायचं कुठे, जागाच नाही, निघून जाईल ती, झालं आम्ही घाबरतो, मग स्वच्छता करतो. कधी? लक्ष्मी यायच्या वेळेस. आम्ही ह्या गोष्टींचा चिक्काच मारलाय की ते फक्त संध्याकाळी 7लाच येते, असं कसं होईल? मग त्या दिवे लावण्याच्या वेळेला मात्र आम्ही एकदम चकाचक करणार, झाडून सगळं स्वच्छ, लक्ष्मी आल्यानंतर झाडायचं नसतं. कल्पना पण आमची अशा आहेत, काही संकल्पना बरोबरच आहेत, चूक काहीच नाहीये. मी का करते आणि मला का करायचंय ह्याचं भान असावं, याच्यासाठी या गोष्टी सांगते. आणि मग जेव्हा जप करते तेव्हा त्याचं अखंड स्मरण राहील. तीर्थयात्रेला जाते, आता आम्ही तीर्थयात्रेला जातो, किती छान छान असतात, सगळीकडे आम्ही चांगले सहली काढतो, मस्त ट्रिप वगैरे करतो, मैत्रिणी जातो. हल्ली आता ते खूप वाढलंय, चांगलंय, सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी एकत्र येतात आणि देवदर्शनाला जातो, उत्तम. फक्त आता हा पण इथे काय पण आहे, आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो, लाईनीत उभे राहिलो, लाईनीमध्ये उभं राहिलं असताना तिथे इतकी दुकानं असतात ना, आणि त्या दुकानांमध्ये इतक्या वस्तू असतात, ही पोथी, ती पोथी, हा फोटो, तो फोटो, या माळा, त्या माळा, इतक्या आकर्षक वस्तू असतात. आणि तेव्हा इतकी सात्विक झालेली असते ना की मला असं वाटतं ही ना म्हणायची ही माळ आपण घेऊन जावी, नाही स्फटिकाची घेऊन जावी. आमची मैत्रिणींची चर्चा, आपण मग हा फोटो, म्हणजे आम्ही इतक्या अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा, अक्कलकोटला गेलो आपण, आता ते महाराजांचा तो फोटो, अरे महाराज समोर मंदिरात आहेत, गाभाऱ्यात आहेत, नाही आपण बाहेर गेलो ना की तो फोटो घेतात. गाभाऱ्यात गेलो, पटकन नमस्कार केला, बाहेर आलो, कुठे थांबले, गर्दी खूप होते, चला दुकानात. पण माझा पण हा आहे की मी देवदर्शनाला जाते आणि या बाहेरच्या दुकानामध्ये आलो. मला मिळालं का तीर्थयात्रेला, म्हणजे 4-10 यात्रा करून आले, तर मला ते दर्शन खरंच झालं का, आमचा उद्देश भगवंत भेटावा हा आहे का, हे अगदी स्पष्ट आहे की तो उद्देश असेल तर आणि तरच मला भगवंत भेटणार आहे. आता जाता म्हणजे आता 12 वाजले, विषय मोठा आहे पण 5 मिनिटात संपवते. समर्थांनी काय सांगितलंय, नामस्मरणे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. तुम्ही नामस्मरण करता, कलियुगात काढून देणारी आपली ही भक्ती आहे. नामस्मरण आम्ही करतो, 108 वेळा करतो, किती वेळा माळा करतो ते नोंदवून ठेवतो, चांगलंय, लिहून काढतो, चांगलंय ते, पण फक्त त्याचं प्रदर्शन करू नका. मी आज इतक्या माळा उडल्या, मी इतक्या वेळा तो जप लिहिला, हे बघ किती छान अक्षर आहे किंवा काय, हे मी अनुभव आले, हे प्रत्यक्ष बघितलं, त्यातनं बोलते की बघा, एकदा तर डॉक्टरांकडे गेले होते 2 मैत्रिणी तिथे, आणि त्या गप्पा मारत होत्या, अर्थातच घरातल्या प्रिय व्यक्तींविषयी बोलत होत्या, आणि तेव्हा एक जण जप लिहित होती. म्हटलं हे काय चाललंय, तिला फक्त वही बनवायची आहे का खरंच नामस्मरण करायचंय? म्हणजे देवाला इतकं पण खाली आणू नका ना, त्याचं स्थान जे आहे ते उच्चच आहे, उच्चच राहणार आहे, तिथलं तुम्ही त्याला खाली ओढू नका. तुमच्या या छोट्या छोट्या कृती पुढची मुलं बघतायत, त्याचे संस्कार त्यांच्यावर होत आहेत. आपण वह्या भरवण्यासाठी नामस्मरण लिहित नाही. तो राम मला कळला पाहिजे, तो मला जाणवलं पाहिजे, तो माझ्या, म्हणजे मी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी निदान हा टप्पा तरी मला नीट जमला पाहिजे. आणि मग हा जप करताना हा देह जे माध्यम आहे ते पुण्य शरीर झालंय का, त्यामध्ये अहंकाराचा कडा आहे, षड्रिपूंचे कडे आहेत, मत्सर आहे, हेवे दावे आहेत, राग आहे पराकोटीचा, इतरांविषयीचा, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत ते पुण्य शरीर होणार नाही. आणि मग ते होण्यासाठी तुम्हाला नाम घेताना किती मनापासून घ्यायचे लक्षात ठेवा, त्याच्यासाठी सत्संगात राहा. दासबोधामध्ये सांगितले, आसक्ती जेव्हा सुटेल तेव्हा तुम्ही सत्संगामध्ये रमणार आहात.
ही आसक्ती सुटणं गरजेचं आहे. आसक्ती सुटली की हे शरीरपो आपापच जाणार आहे. वाक्य सांगितले ना मी फक्त, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे असं समजा की तो तुमचा होमवर्क आहे, मला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास मला आजपासून आत्तापासून, म्हणजे समर्थांनी काय सांगितले, यथेच्छ जेवावे, यथेच्छ जेवावे नाही सांगितले. अन्नाचाही मान राखता आला पाहिजे. अन्नाविषयीची भावना, अन्न वाया दवडणे हा धर्म नव्हे. म्हणजे ते खाताना सुद्धा, आता जेव्हा तुमच्या जेवणावर परिणाम व्हावा म्हणून मी सांगत नाहीये, सगळ्यांनी व्यवस्थित सावकाश जेवा. पण समर्थांना सांगायचंय की त्या अन्नाचा देखील मान राख. प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे, त्यामुळे त्या अन्नाचा मान राख, वाया जाऊ देऊ नकोस. कारण आजकाल आपण बघतो जी पद्धत आहे, सगळ्यांनी आपापलं वाढून घेतलं तर भुकेचा अंदाज नसतो का काय माहितीये, इतकं वाढून घेतात तर संपेल याची भीती असते. पण ताट एवढं भरून घेतात आणि निम्म त्यातलं टाकून देतात. आज खरंच समाजामध्ये अशा गोष्टी व्यक्ती आहेत की ज्यांना खायला मिळत नाहीये आणि आपण मिळतंय तर त्या अन्नाचा अपमान करतोय. ती अन्नपूर्णा देवी आमच्यावर कशी प्रसन्न व्हायची, लक्ष्मी देवी कशी, अर्थसूचिता, पैसा पैसा मला मिळवायचा आहे, जपवायचा आहे, पण तो जपत असताना पुढची पिढी आळशी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आमच्या आई वडिलांनी कमवून ठेवले, आम्हाला पुरेसं होतंय, त्यांनाही प्रयत्न करायला शिकवा. नाहीतर आई वडिलांनी करून ठेवले म्हणजे काहीच नाही कमवणार, म्हणजे आम्ही त्यांना आळशी करतोय हे लक्षात घ्या. त्यांना आयतं खाण्याची सवय लावतोय हे लक्षात घ्या. हे दोष माझ्यात नको, ही सगळी क्रिया माझी पालटावी, याच्यासाठी मला सत्संगात रमण्याचं भान आणि मला ती इच्छा समर्थ द्यावी, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर.